गुड मॉर्निंग. चलो स्टुडंट्स, आपण रिव्हिजनला लगेच सुरुवात करूयात. म्हणजे जसे जसे विद्यार्थी जॉईन होत जातील तशी तशी त्यांना काही अडचण राहणार नाही त्या संदर्भात. त्यांना म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स जे पाहतील त्यांना त्यामुळे अडचण येणार नाही. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. स्क्रीन शेअर करतोय मी. वेट, स्क्रीन शेअर करतोय मी. अच्छा, कोण कोण आता जॉईन झालेले स्टार्टिंगला जरा प्रेझेंटी द्या. हाय म्हणा. हॅलो सर, हाय म्हणा. हॅलो. ओके, कुजल आणि आदिती विभूते. ठीक आहे, ठीक आहे. बरं, मला एवढं सांगा, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? एवढं फक्त सांगा मला. आवाज व्यवस्थित येतोय ना? आवाज आवाज पोचतोय का माझा व्यवस्थित? ओके, डन. येस. आदिती विभूते. आदिती, हा हे फर्स्ट लेक्चर आहे का? आदिती. ओके ओके, येस. आदिती, फक्त उत्तर दे. फर्स्ट लेक्चर आहे तुझं हे? ओके, ठीक आहे. आधीचे दोन्ही बघ बर का. आता आपण फास्ट मध्ये रिव्हिजन घेणार आहे त्याची. त्याला साधारण 10-1 मिनिटं लागतील आणि नंतर मग आपण आजच्या लेक्चरकडे वळणार. पण आधीचे दोन्ही बघ. पाहिलेत का? ओके, ठीक आहे. चलो लेट स्टार्ट. आपण वळूयात आपल्या प्रेझेंटेशन कडे. एक मिनिट. काय म्हणते? माईक सापडेना सर. माईक नाहीये या प्लॅटफॉर्म वरती. तुम्ही फक्त चॅट करू शकता. विद्यार्थ्यांकडून फक्त चॅटिंग येतं. इथून बोलता येत नाहीये. अजून ती सिस्टीम नाहीये. डेव्हलप करत असतील ते. अजून सिस्टीम नाहीये ते. ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल. चलो लेट स्टार्ट. सुरुवात करूयात आपण. स्टार्ट अप प्रेझेंटेशन. येस. सुरुवात केलेली आहे आपण इतिहास लेखनासाठी. इतिहास लेखनाचे एकूण 2 भाग पडतात. अतिशय महत्वाचे 2 भाग किंवा 2 परंपरा आहेत. त्यातील एक आहे ती म्हणजे भारतीय परंपरा आणि दुसरी आहे ती म्हणजे पाश्चात्य परंपरा. यापैकी पाठ क्रमांक 2 मध्ये भारतीय परंपरांचा अभ्यास आपण करणार आहे आणि पाठ क्रमांक 1 मध्ये पाश्चात्य परंपरांचा आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये जे 4 मुद्दे पाहणार होतो ते मुद्दे या ठिकाणी आहेत आणि त्यातील चौथा मुद्दा आपला सध्या चालू आहे. जे पहिले 3 मुद्दे आहेत त्याकडे आपण आता वळतोय. इतिहासाचे संशोधन, इतिहासाचे लेखन आणि अभ्यासाचे उद्दिष्ट. हे सगळं काय आहे? तर गतकाळात म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे. या 4 घटना आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या होत्या. वैज्ञानिक ज्ञानशाखांची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहणे. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे त्यासाठी काही पद्धती आहेत.
वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये प्रायोगिक पद्धतीने प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा वापर केला जातो. विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे हे तिसरं वैशिष्ट्य आहे आणि नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते हे चौथं वैशिष्ट्य आहे. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नाही. आदिती किंवा अजून जे कोणी नवीन जॉईन होतील त्या सर्वांनी पहिले जे लेक्चर्स आहेत, आता आपण फास्ट चाललेलो याचं सगळं स्पष्टीकरण आहे ते व्यवस्थितपणे आपण पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये दिलेलं आहे. तर ते लेक्चर्स आहेत ते नंतर पाहून घ्या. ठीक आहे. लाईव्ह सेशन्स मध्ये ते सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ते वर्षभर अवेलेबल आहे राहणार काहीच अडचण नाही. अगदी वार्षिक परीक्षा जी बोर्डाची परीक्षा आहे त्याच्या आदल्या दिवशी पाहिलं तरी चालणार आहे. त्या दिवशी पाहिलं तरी चालणार आहे. काहीच अडचण नाही. आणि किती वेळा पाहू शकता. ठीक आहे. इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. निरीक्षण शक्य नाही. घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही आणि सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. ऐतिहासिक दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवणारे काही घटक आहेत. एक आहे ते म्हणजे अक्षरवटिका म्हणजेच अक्षराचे वळण, दुसरं आहे ते म्हणजे लेखकाची भाषाशैली, तिसरं आहे ते म्हणजे वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ, चौथं आहे ते म्हणजे कागदाचा प्रकार, पाचवा आहे ते म्हणजे अधिकारदर्शक मुद्रा आणि सहावा आहे ते म्हणजे स्थौलनिक विश्लेषण. इतिहासाची मांडणीसाठी एकूण 6 मुद्दे आहेत. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, त्यानंतर ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे, पाचवा आहे ते म्हणजे संभाव्य परिकल्पना मांडणे आणि सहावा आहे ते म्हणजेच उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. इतिहास संशोधनास कारणीभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था यातील एक आहे पुरातत्व, दुसरी आहे अभिलेखागार, त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास आणि पुराभिलेख. याशिवाय भाषा रचनाशास्त्र, अक्षरवटिका शास्त्र, वंशावळींचा अभ्यास आणि त्याचसोबत नानकशास्त्र. इतिहास लेखनाची परंपरा. ही जी परंपरा आहे त्याची व्याख्या दिलेली आहे. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. तो ही जे इतिहास लेखन आहे याची ही व्याख्या आहे. आणि इतिहासकार म्हणजे काय तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. आपल्या महाराष्ट्रातील 2 संशोधक तुमच्या समोर मी फोटो ठेवत आहे. डॉक्टर राजा दीक्षित आणि डॉक्टर सदानंद मोरे. प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असते. या इमेजचं स्पष्टीकरण आपण रेग्युलर लेक्चरमध्ये दिलेलं आहे. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या काळात लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ रामायणासारखा प्रकार आहे, रामायणासारखी कथा आहे की ज्याच्या बाबतीत जाणीव किंवा जिज्ञासा नाही असे म्हणता येणार नाही, पण त्याचा काळ वगैरे लिहिण्याचं जे काम आहे ते काम तत्कालीन लेखकांनी केलेलं नव्हतं. म्हणजे तारीख दिनांक टाकणं या गोष्टी केलेल्या नव्हत्या. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती, म्हणून तशा प्रकारचं लेखन केलं गेलं ना. त्यातच गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. फ्रान्समधील लुव्र येथील संग्रहालयातील सर्वात जो प्राचीन शिलालेख आहे, जगातला सर्वात प्राचीन शिलालेख, त्याची काही माहिती. हातात ढाल व भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग
आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी आपल्याला दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याच्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. मेसोपोटेमिया म्हणजेच तुम्हाला दिसत असणाऱ्या या जगाच्या नकाशामध्ये तो केशरी रंग दिसत आहे, त्या ठिकाणी मेसोपोटेमिया संस्कृती होते. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्ष यांच्या कहाण्यांची वर्णने आपल्याला या काळातल्या शिलालेखांमध्ये आढळतात. तत्कालीन शिलालेखांमध्ये ते जतन करून ठेवलेलं आहे. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आधुनिक इतिहास लेखन याची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे आणि तिची सुरुवात ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. त्याचसोबत हे प्रश्न हे मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींशी संबंधित असतात. इतिहासातील त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. जी वाटचाल आहे मानवाची, त्याचा एक छानसा नमुना तुमच्या समोर ठेवलेला आहे. टू बी कंटिन्यू, म्हणजेच इथे आपलं फर्स्ट लेक्चर कंप्लीट झालेलं होतं. सेकंड लेक्चर, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आहेत असे मानले जाते. ग्रीक हा देश कुठे आहे ते तुम्हाला नकाशात दाखवलेला आहे. हिस्ट्री हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. हिस्ट्रीचं स्पष्टीकरण हीच प्लस स्टोरी. हीच म्हणजेच मानव, मानवाची कथा, तो त्यातून ते तयार होते. ही स्टोरी हिस्ट्री. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने त्याचा जो पहिला ग्रंथ होता त्याच्यासाठी द हिस्ट्रीज हे शीर्षक वापरले होतं. तिथून पुढे हिस्ट्री या शब्दाची सुरुवात झालेली आहे. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 18वे शतक, 18व्या शतकाचे दृष्टिकोनातून आपण एकूण 3 भाग केलेले होते. त्यातील पहिला भाग होता तो म्हणजेच 18व्या शतकाच्या पूर्वीचा काळ, 18व्या शतकाचा काळ आणि 18व्या शतकाच्या नंतरचा काळ. हे फक्त युरोपमधील पाहताय आपण. युरोपमधील विद्यापीठांमध्ये 18व्या शतकाच्या पूर्वी सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि त्या संबंधीचे तत्वज्ञान जे आहे ते शिकवले जात होते. 18व्या शतकामध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहासाला स्वतंत्र विषय म्हणून स्थान देण्यात आले. त्या पाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठेही या इतिहासाकडे वळालेली आहेत. वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे शक्य आहे असे 18व्या शतकाच्या नंतर इतिहासकारांना वाटू लागले, विचारवंतांना वाटू लागले. पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेले. त्यानंतर परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न आपण पाहिला. युरोपातील महत्वाच्या विचारवंतांची तुम्हाला नावं लिहायची आहेत आणि त्याचंच उत्तर म्हणून आपण दुसऱ्या लेक्चरची ही जी चांगली सुरुवात आहे ती केलेली होती. त्यातील एक आहे ते म्हणजे रेने देकार्त. दुसरे महत्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजेच व्हॉल्टेअर. तिसरे महत्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजेच जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. चौथे महत्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजेच लिओपोल्ड वॉन रांके. पाचवे महत्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजेच कार्ल मार्क्स. तर यांच्या माहितीची आपण सुरुवात केलेली होती. तेव्हा त्यांचे हे जे आहेत विचारवंत, हे विचारवंत नेमके कुठल्या देशातले होते या संबंधी प्रश्न नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. तो प्रश्न तुमच्या समोर आहे. त्यातील पहिल्या व्यक्तीची आपण माहिती पाहिली, रेने देकार्त यांची. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. त्यांचा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड आणि त्यांचा नियम आहे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही
तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करता कामा नये. पुस्तकात नसलेली पण एक्स्ट्राची माहिती, हा आधुनिक तत्वज्ञानाचा व आधुनिक गणिताचा जनक मानला जातो. दुसरा आहे ते म्हणजेच व्हॉल्टेअर. फ्रेंचचे होते व्हॉल्टेअर. त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. लक्षात घ्या, इतिहास लेखनाचे जनक हिरोडोटस आणि आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर. त्यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए हे आहे. त्यांचे विचार असे आहेत की इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं नाव आपण पाहिलं ते म्हणजेच जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मनीचे होते. त्यांचा ग्रंथ आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि त्यासोबत दुसरा एक ग्रंथ त्यांनी लिहिला तो म्हणजेच रिझन इन हिस्ट्री. त्यांचे विचार ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत. इतिहासातील घटनाक्रम पद्धतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते आणि त्याच्या विवेचनामुळे इतिहासाची अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी खात्री तत्वज्ञांची पटते. आणि त्यानंतर आणखी एक प्रश्न जो या बोर्डाच्या परीक्षेत आला होता, जो याच धड्याशी संबंधित आहे, तो होता टिपालिहानमध्ये द्वंद्ववाद. द्वंद्ववादासंबंधी माहिती पाहायची झाली तर जॉर्ज हेगेल हे डायलेक्टिक्स किंवा द्वंद्ववाद याचे मूळ प्रणेते आहेत, मूळ उद्गात आहेत, पण त्याचं नाव पुस्तकात दिलेलं नाहीये. कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे किंवा चांगले वाईट. याचं व्यवस्थित स्पष्टीकरण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या गोलमेज परिषदेच्या उदाहरणाच्या माध्यमातून दिलेलं होतं. डायरेक्ट आपण आता मुद्द्याकडे येऊयात. प्रथम एक सिद्धांत मानला जातो, त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मानला जातो. तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि आता यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे लिओपोल्ड व्हॉन रांके. बर्लिन विद्यापीठाचे हे विचारवंत आहेत. ठीक आहे. येस, मला जरा बघू द्या. ओके, आता बरं काही अडचण आता तुम्हाला आवाज ऐकण्यामध्ये, रिव्हिजन जी झाली त्याच्यामध्ये आवाज ऐकण्यात काही अडचण आली का सांगा बरं एकदा. नाही. गुड गुड गुड. ठीक आहे. चलो, आता तुम्ही काय करा, आता तुम्ही रेग्युलर राहा सगळ्यांनी. ठीक आहे. म्हणजे आलो 1 तास थांबला आहे की वर्षभर रेकॉर्डिंग आहे असं नाही करायचं. रेग्युलर राहायचं. म्हणजे त्याचा परिणाम असा होतो की सलगपणे ते काम जे आहे ते पूर्ण होतं. वर्षभर रेकॉर्डिंग आहे कधी पाहता येईल असं करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. तो लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूयात आपल्या अध्यापनाला आजच्या टॉपिकला. सो नेक्स्ट पार्ट, लिओपोल्ड व्हॉन रांके. बर्लिन विद्यापीठाचे होते हे. 19व्या शतकातील इतिहास लेखनामध्ये यांचा प्रभाव दिसून येतो. लक्षात घ्या, एखादा माणूस काय करू शकतो. आपले विचार इतक्या प्रभावीपणे यांनी मांडलेले आहेत की 19व्या शतकामध्ये जे इतिहास लेखन सुरू झालं त्यामध्ये त्यांचा प्रभाव दिसून यायला सुरुवात झाली. म्हणजे एखादं जर कोणी लिहायला सुरुवात करत आहे, इतिहासाचे लेखन करणार आहे, तर ते असं सांगतायत, ते उदाहरण देतात किंवा ते मांडतायत की हो, लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्यानुसार, यांच्या पद्धतीनुसार आपलं हे काम चाललेलं आहे. आपण हे लेखन करत आहे. म्हणजे बघा ना, एखादा वक्ता प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर पुढे तो वक्ता जशा पद्धतीने सादरीकरण करतो ना, तशाच पद्धतीने बाकीचे लोक सगळे सादरीकरण सुरू करतात. आपल्या महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे पहा, नितीन बानगुडे पाटील. नंतर आपल्याला अनेक जण असे सापडले की ते त्यांच्यासारखं सादरीकरण करतात, त्यांच्यासारखं सादरीकरण करतात. म्हणजेच त्यांचा प्रभाव बाकीच्या वक्त्यांवर आपल्याला दिसून आला. तेव्हा इतकं प्रभावीपणे यांनी लेखनाला सुरुवात केली होती लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले.
चिकित्सा करायचं म्हणजे काय करायचं लक्षात घ्या. चिकित्सा म्हणजे थोडक्यात पोस्टमॉर्टम. त्याला प्रश्न विचारायचा. एखादी घटना, एखादा प्रसंग आहे, त्याला विचारायचं का, कधी, कुठे, कसे, अशा प्रकारचे चे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे त्याच्यावरती फेकून द्यायचे आणि त्याचे पुरावे गोळा करायचे. याला म्हणायचं चिकित्सक पद्धत. लक्षात घ्या, विज्ञानाची निर्मिती, सायन्सची निर्मिती ही का या प्रश्नापासून होते. जिथे तुम्ही का हा प्रश्न विचारणं बंद करता, तिथं विज्ञान संपतं. म्हणजे बघा ना, घरामध्ये एक साधं उदाहरण आपण घेऊयात, की समजा आपल्या घरातली जी मोठी माणसं आहेत किंवा जे आजी आजोबा आहेत, त्यांनी समजा एका लिंबू आणि मिरची समजा एकत्र केलं, ते एका तारेमध्ये बांधलं आणि ते घराच्या वरती किंवा गाडीला वगैरे लावायला सुरुवात केली आणि तुम्ही विचारले असं का लावलंय, आणि समजा त्यांनी असं उत्तर दिलं का, या प्रश्नाला तुम्ही विचारलं बरं का, तुम्ही का हा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून चाललेला आहात, तुम्ही चिकित्सक पद्धतीने चाललेला आहात. पण जर का समोरून उत्तर असं आलं का हे असं करताय, तर त्याचं उत्तर असं आहे, असं करायचं असतं. झालं, इथं विज्ञान संपलं. जोपर्यंत का या प्रश्नाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तर मिळत नाही, तोपर्यंत जर थांबला नाहीत, तर त्याला माहिती चिकित्सा पद्धती. ठीक आहे, पुढचा. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची असते. मूळ दस्तऐवज, आता माझी पीएचडी चालू आहे, तेव्हा आमच्या पीएचडी मध्ये समजा मला एखाद्या व्यक्तीचं उदाहरण लिहायचं आहे. आपले आता बहुतांशी आहेत ते आपलेच विद्यार्थी आहेत, आपले म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत. तर जेव्हा एखादी गोष्टीची माहिती आम्हाला लिहायची असते, तेव्हा आम्ही करतो काय, पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्टली शाळेच्या रेकॉर्डमध्ये काय उपलब्ध आहे ना, ही गोष्ट पहिल्यांदा आम्ही पाहतो. लक्षात आलं, माझी जी पीएचडी ती आपल्या शाळेवर चालू आहे, म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेवर चालू आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं नाव म्हणून लक्षात घ्या, आपल्या सरांचं हे नाव आहे, सरांच्या शाळेचं हे नाव आहे. तर ही जी डिग्री आहे, ही डिग्री मिळवताना आम्ही मूळ इतिहास लेखन करताना काय करतो, तर तो मूळ कागद काय आहे तो शोधतो. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, जसं लोकमान्य टिळक म्हणाले. पण जर डायरेक्ट मला त्यांच्या हातातलं लेखनच तसं मिळालं, तर तो झाला पुरावा, ते झालं मूळ दस्तऐवज. म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या वृत्तपत्राचा केसरीचा डायरेक्ट संदर्भ घेतला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, अशा पद्धतीचे लेख लिहून त्यांनी सरकारचे धाबेदन आणून ठेवले. मूळ कागद शोधला तर 1897 साली ज्या काळामध्ये हे सगळं लेखन चाललं होतं, तेव्हा हे जे काही लेखन त्यांनी केलेलं आहे केसरी मधलं, ते केसरीतलं लेखन समोर आलं की मग लक्षात येतं, अरे ही किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ते मूळ दस्तऐवज फार महत्वाचं आहे, साधी गोष्ट नाहीये. जगाच्या 2/3 भागावर राज्य करणाऱ्या इंग्रजांसारख्या महाबलाढ्य साम्राज्याला आणि महाबुद्धिमान साम्राज्याला वृत्तपत्राच्या मथळ्याच्या माध्यमातून टक्कर देण्याची सामर्थ्य म्हणजे साधी गोष्ट नाही बरं का. ती गोष्ट त्यांनी केली लोकमान्य टिळकांनी. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, पण हे खरं आहे की खोटं आहे असा प्रश्न जर कोणी विचारला, तर सरळ ते केसरीचा वृत्तपत्र समोर ठेवता आलं पाहिजे. त्याला माहिती मूळ दस्तऐवज. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं असतं बरं का इतिहास लेखनामध्ये, कसून शोध झाला पाहिजे. जी काही कागदपत्र असतील, जे काही सापडेल ते सगळं, जे काही कागद असतील, अगदी कागदाची चिटुऱ्यांपासून कागदाच्या कपट्यांपासून, म्हणजे बघा ना, आता उदाहरणार्थ केसरी घ्या, सुधारक घ्या किंवा मराठा घ्या, त्यामध्ये टिळकांनी, आगरकरांनी, चिपळूणकरांनी, नामजोशींनी वगैरे भरपूर लेखन केलेलं आहे. पण जर तो कागदच सरळ तुमच्या हातात मिळाला, तर ज्या कागदावर त्यांनी लिहिलं, छापलेलं नाही म्हणते मी, त्यांचं हस्ताक्षर, त्यांची स्वाक्षरी, त्यामुळे ती अगदी कसून शोध घेणं फार महत्वाचं असतं. प्रत्येक वेळी काही बातमीच्या खाली नाव नसतं, हे कोणीही बातमी लिहिलेली आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते लेखन होणं आवश्यक आहे किंवा त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. विश्वास, तर अशा पद्धतीने कसून शोध घेतल्याच्या पद्धतीने कागदपत्रे, दस्तऐवज, मूळ दस्तऐवज यांचे चिकित्सापूर्वक पद्धतीने अभ्यास केला तर, अशा पद्धतीने या मार्गाने तुम्ही गेला तर लिओपोल्ड वॉन रांके यांना विश्वास बसतो की तुम्ही ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचू शकता. इतिहासातील काल्पनिक लेखनावर त्यांनी टीका केलेली आहे. म्हणजे काही वेळा बाळांना होत असं, म्हणजे उद्देश चुकीचा नसतो बरं काही सगळं करणाऱ्यांचा. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही शिवाजी महाराजांचे नवीन चित्रपट आलेले आहेत. त्यातील एक चित्रपट आहे, अफजल खान प्रसंगाशी संबंधित तो चित्रपट आहे, शेर शिवराज. आणि त्यामध्ये जे शिवाजी महाराजांची भूमिका करणारा जो कलाकार आहे, तो कलाकार रात्री झोपलेला आहे. तो झोपेतून म्हणजे त्यांना एकदम जाग येते. ते उठतात आणि शिवाजी राजे चालत चालत समोरच्या दरवाजाकडे जातात आणि तो दरवाजा उघडतात आणि समोर असं अंतराळ दाखवलेलं आहे आणि त्या अंतराळामध्ये अशी सिंहावर बसलेली भवानी देवी दाखवलेली आहे आणि मग ती आशीर्वाद देते वगैरे वगैरे, तो प्रसंग आहे. आता ही जी घटना आहे, ही घटना चित्रपटासाठी, नाटकासाठी, लोकांना आकर्षून घेण्यासाठी, लोकांना खिळवून ठेवण्यासाठी, लोकांना स्तब्ध करण्यासाठी, लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी खूप महत्वाची आहे. पण पण महाराजांच्या स्वप्नामध्ये असं काही आलं, ही गोष्ट स्वप्नात शक्य आहे. इतिहास लेखनात वास्तवात अशी घटना घडली असं नाही ना मानता येणार. येते लक्षात? हा, महाराज झोपेतून जागे झाले, ते बाहेर आले धावत पर्यंत, ते सांगितलं की भवानी मातेने आशीर्वाद दिला. म्हणजे त्यांना स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये भवानी मातेने आशीर्वाद दिला. ते काही ऍक्च्युअल मध्ये भवानी माता तिथे आलेली नाहीये. त्यामुळे काल्पनिकता हा जो मुद्दा आहे ना, मग त्याच्यावर पुढे लोक कल्पना करतात. आणि ती जी कल्पना होती, ती कल्पना भवानी माता स्वप्नात येण्यापासून ते शिवाजी महाराज अंतराळात जाण्यापर्यंत हे पुढच्या लेखकाच्या कल्पना आहेत, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच्या. मग प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने करतो. मी वेगळ्या पद्धतीने उद्या कदाचित सादरीकरण करेल. जर मी उद्या तसा चित्रपट काढला, असं नाटक लिहिलं, तर मी वेगळ्या पद्धतीने सादरीकरण करेल. तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने कराल. तर ही ती गोष्ट आहे. त्यामुळे काल्पनिकतेच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचा विषय आहे. त्यावर यांनी टीका केलेली आहे. पुढचा विषय तो म्हणजेच जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. इतिहास कुठला लिहायचा? इतिहास सरळ जगाच्या बदलामध्ये इतिहास लिहा. कुठे अडकून राहू नका एका राजापाशी, एका घटनेपाशी, एका ठिकाणापाशी. जगाचा इतिहास मांडला गेला पाहिजे. त्याचे 2 ग्रंथ आहेत. एक ग्रंथ आहे तो म्हणजे द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा ग्रंथ आहे तो म्हणजे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे पुढचं उदाहरण आहे, ते म्हणजेच कार्ल मार्क्स. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. 1818 ते 1883 हा त्यांचा काळ होता. 1818 म्हणजे ते साल बाळांनो, ज्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरून स्वराज्याचा भगवा ध्वज खाली उतरला आणि इंग्रजांचा युनियन जॅक आहे तो तिथे चढला गेलेला होता. म्हणजे स्वराज्य नष्ट झालं ते 1818 साल. त्या वर्षी कार्ल मार्क्सचा जन्म झालेला आहे आणि 1883 निधन आहे. 1883 म्हणजे आपल्या कडे सांगायचं झालं तर 1883 मध्ये आपल्या देशामध्ये बर्वे प्रकरण, म्हणजे कोल्हापूरची जी छत्रपतींची गादी आहे, तर त्या गादीसाठीचा जो संघर्ष होता, तो संघर्ष संपलेला होता. या काळामध्ये टिळक आगरकरांना तुरुंगवास होऊन ते बाहेर पडले होते आणि ते एक उत्तम नेतृत्व म्हणून ते देशाच्या समोर उभे राहतील अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निर्माण झालेली होती. हे आहे 1883 साल. कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली, ही प्रणाली निर्माण झाली. आता लक्षात घ्या, म्हणजे नेमकं काय?
कार्ल मार्क्स हा एक सामान्य व्यक्तिमत्व, म्हणजे एक माणूस म्हणून जन्माला आलेला हा माणूस आहे, सामान्य व्यक्तिमत्व. पण त्यांनी जो सिद्धांत मांडला, त्यांनी जे विचार मांडले, त्यांनी इतिहासाच्या लेखनाच्या नाही तर इतिहासाच्या दृष्टिकोनातच बदल केला. एक नवी वैचारिक प्रणाली, एक नवीन विचार त्यांनी पुढे आणला. म्हणजे काय? तर बघा त्यांनी काय केलेलं आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. काय लिहिताय तुम्ही? स्वर्गात काय, नरकात काय, पूर्वजन्मात असं घडलं, पुनर्जन्मामध्ये असं घडेल. कुठल्या अमूर्त कल्पना मांडताय? इतिहासात जिवंत माणसांचा असला पाहिजे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा असला पाहिजे. पूर्ण वास्तववादी अशा पद्धतीचा हा विचारवंत होता. माणसातील नातेसंबंध आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. नातेसंबंध माणसांमधले कशावर आधारित आहेत? राजा किंवा सेवक, राजा, प्रजा, मालक, नोकर, हे सगळे कशाच्या आधारे उभे राहतात? एकमेकांच्या गरजांच्या आधारे. मालकासाठी नोकर काम करतो आणि मग नोकर त्याचं पोट भागवतो. हे त्यांच्यात नातेसंबंध निर्माण होतात. राजा प्रजा, समान संबंध. राजा प्रजेचं रक्षण करतो, प्रजा राजाला कर देते. समान संबंध त्याच पातळीचा. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. जी सगळी साधन आहे त्या जगातली एकमेकांवर अवलंबून असण्याची, कुठलंही एक साधन घेऊयात आपण. समजा आपण घेऊयात जमीन. जमीन समाजातील सर्व घटकांना समान प्रमाणात उपलब्ध आहे का रे? नाही. बघा ना, म्हणजे एका बाजूला मुंबई सारख्या भागामध्ये एक सेंटीमीटरची जमीन सुद्धा खूप महत्वाची ठरते. दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्यामध्ये, म्हणजे मुंबई सारख्या भागामध्ये 1 गुंठा जमीन जेवढ्या किमतीला येईल ना, तेवढ्यामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये एकरच्या एकर येतील. त्या जमिनीला तेवढं महत्व राहत नाही. पण सगळ्यांना समान प्रमाणात जमीन उपलब्ध नाही. एका कुटुंबामध्ये त्या जमिनीचा विभागणी होत जाते. कुणाकडे जास्त आहे, कुणाकडे खूप कमी आहे, कुणाकडे जमीनच नाही. तर कोणी असं आहे की त्याकडे हजारो एकर, म्हणजे नियमानुसार कायद्यानुसार नाही, पण ते करतात लोक. आपल्या नातेवाईकांच्या नावावरती जमीन करून 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 काही लोक करतात. जे काही राजकारणी लोक वगैरे असतात, ते जमीन वाढवतात. शासकीय नियमानुसार 54 एकर जमीन जास्तीत जास्त ठेवता येते बरं का. 54 एकर म्हणजे ती असते ना खडकाळ जमीन वगैरे, त्या संदर्भात मी सांगतोय. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही जी साधन आहेत, तर त्यामुळे ती जमीन, ही साधन हे काही समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणजे काय होतं बघा, उदाहरणार्थ ही जी जमीन आहे, ही जमीन कमी आणि अधिक प्रमाणामध्ये असेल, तर ज्याच्याकडे जास्त जमीन आहे तो जमीन नसणाऱ्यांना आपल्या शेतामध्ये, आपल्या जमिनीवरती कामाला लावतो. त्यांच्याकडून प्रचंड कष्ट, काबाड कष्ट, मेहनत करून घेतो आणि त्याच्यातून स्वतःचा खिसा भरतो. जे काबाड कष्ट करतात, जे तिथं घाम गाळतात, जे इथं रक्त आटवतात, त्यांच्या हाडाच्या पार फासळ्या होऊन जातात, असे कष्टाळू जे हे सगळे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जमीन नाहीये, त्यांच्या कष्टांमुळे तो जो जमिनीचा मालक आहे, तो मालक मोठमोठे बंगले बांधतो, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायला लागतो, उंची वस्त्र घालायला लागतो, आणि जे मूळ कष्ट करणारे लोक आहेत ते मात्र झोपडीमध्ये राहतात. मग एक दिवस त्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो की अरे, कष्ट आमचे आहेत तर आमचं सगळं हा का लुबाडून नेतोय? आणि मग हे सगळे एकत्र येतात आणि त्या मालकाच्या विरोधात संघर्ष करतात. मग इथे 2 वर्ग झाले. एक वर्ग झाला श्रीमंतांचा, एक वर्ग झाला गरिबांचा, आणि गरीब आणि श्रीमंत असा वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं.
मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. बघा ना, एखाद्या कारखान्याचा मालक असेल तर लोकांना पेमेंट किती द्यायचं कामगारांना हे तो स्वतः ठरवणार. तो स्वतः बसून राहतो खुर्चीवरती आणि काम करणारे मात्र इतर लोक आहेत. तर ते जे वर्ग आहे त्या वर्गाचं आर्थिक शोषण करण्याचं काम हा जो मालक आहे तो करत असतो. कार्ल मार्क्स यांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे दास कॅपिटल. पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच ॲनल्स प्रणाली. लक्षात घ्या, ॲनल म्हणजे काय? ॲनल हे कुठल्या व्यक्तीचं नाव नाही. तर ॲनल म्हणजे काय? ॲनल म्हणजे वार्षिक वार्षिक जे काही आहे, ॲन्युअल म्हणतात, ॲन्युअल रिपोर्ट वगैरे, तर तशा पद्धतीला उदाहरण किंवा उल्लेख त्याचा केलेला आहे. याचा उगम जो झाला तो उगम झालेला आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजेच 1900च्या नंतर. 1900 ते 1950 हे जे 20व्या शतकाच्या पहिला 50 वर्षांचा कालावधी आहे त्या काळामध्ये ॲनल प्रणालीची निर्मिती झाली आणि ही निर्मिती झालेली आहे फ्रान्समध्ये. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा, इतिहासाचा अभ्यास फक्त बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण हाच इतिहास खरं आपल्या आवडीचा असतो किंवा आपल्याकडे अभ्यासला जातो. बघा कुठला कुठला आहे, राजकीय घडामोडींचा इतिहास. म्हणजे अगदी 2-3 वर्षांपूर्वीचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 वर्षांमध्ये ज्या काही 2-3 वर्षांचा इतिहास लिहायचं म्हटलं तर सगळ्या राजकीय घडामोडींचाच इतिहास येईल. 2019च्या निवडणुकीपासून कोण कुणाच्या सोबत गेलं आणि कोण कुणाच्या विरोधात गेला आणि कुठे काय झालं आणि कुठे काय, कोण कुणाचे मित्र आहे, कोण कुणाच्या विरोधात आहे, कशाचाच कशाशी कुणाचा ताळमेळ नाही. आणि त्यामुळे जर तो इतिहास सुरू झाला तर इतिहास लिहिताना सगळ्या राजकीय घडामोडीच लिहिल्या जातील आजपर्यंतच्या. ठीक आहे, मग या काळामध्ये प्रजेची काय अवस्था आहे हे कुठे लिहिलं जातंय? ॲनल प्रणाली काय म्हणते, फक्त राजकीय घडामोडींचा इतिहास नाहीये इतिहास म्हणजे, किंवा इतिहासाचा अभ्यास करताना फक्त राजांचा अभ्यास करू नका, प्रजेकडे लक्ष द्या. इतिहासाचा अभ्यास करताना फक्त महान नेत्यांकडे लक्ष देऊ नका, अनुयायांकडेही लक्ष द्या. त्या नेत्यांच्या विचारांवर चालणारी माणसं साधी गोष्ट नाहीये. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, अनुयायी एखादा कसा घडतो आणि त्याचा पुढे महान नेता कसा होतो त्याचं. विनोबा भावे हे हिमालयामध्ये निघाले होते संन्यासत्व घ्यायला आणि जात असताना मध्ये त्यांनी एका गावामध्ये महात्मा गांधींचं भाषण ऐकलं आणि त्यावेळी त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि म्हणाले, हिमालयापेक्षा काही पटींनी उंच असणारा माणूस माझ्या समोर असताना मी त्या हिमालयाकडे का जाऊ? मी त्या हिमालयाला शरण जाण्यापेक्षा मी तुम्हाला शरण जातो. अनुयायी असे घडतात. आता आजच्या काळातले बघा ना, काही राजकारणी लोकांचे अनुयायी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करतात आपल्या नेत्यासाठी. काही तुरुंगामध्ये जातात, अंगावर केसेस घेतात. तर या अनुयायांचा पण इतिहास असला पाहिजे ना, की फक्त नेत्याचा इतिहास. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्या अनुषंगाने केले राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांवर केंद्रित न करता त्या काळचं हवामान म्हणजे तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, जे मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, ती सगळी प्रजा, ते सगळे अनुयायी, ते त्या काळची शेती, त्या काळचा व्यापार, त्या काळचं तंत्रज्ञान, त्या काळातलं दळणवळण. दळणवळण म्हणजेच एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेणे. व्यापार म्हणजे विज्ञान म्हणजेच एखादी जे काही होईल, उत्पादन जे काही होईल त्याचा वापर करणे म्हणजे तंत्रज्ञान. नवनवीन शोधांचा वापर करणे म्हणजे तंत्रज्ञान. संपर्काची साधने ही काळानुसार बदललेली आहेत. म्हणजे अगदी ते जुन्या काळातल्या घोड्यावरून जाणाऱ्या सांडणी स्वारापासून कबूतर ज्यापासून आजच्या आपल्या मोबाईल मधल्या SMS, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप वगैरे या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचलेली आहेत. त्यासोबत सामाजिक विभागणी, कुठल्या कुठल्या काळामध्ये कशा कशा प्रकारची सामाजिक विभागणी होती ती, आणि सोबत समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचाही अभ्यास इतिहासामध्ये केला गेला पाहिजे. समूहाची मानसिकता बघा, समूहाला अक्कल नसते, मॉबला अक्कल नसते बघा. मॉबला जसं वळवेल तसं ते वळतं.
मॉब जर का चांगल्या बाजूने व्हायला तर ते काहीतरी अशी चांगली गोष्ट, महत्वाची गोष्ट, महान गोष्ट घडवतो, आणि मॉबला जर का कोणी बिघडवलं तर ते विध्वंसाकडे जाते. मॉब आहे ना, मॉब म्हणजे अक्कल नसण्यापेक्षा आपण तेवढं विचार केला जात नाही मॉबमध्ये, गर्दीमध्ये, समूहामध्ये. ठीक आहे. तर अशा हा सगळा इतिहासाचा अभ्यास करताना विचार या सगळ्या गोष्टींचा केला गेला पाहिजे, असं अॅनल प्रणालीचं मत आहे. अॅनल म्हणजे वार्षिक इतिवृत्त, संपूर्ण वर्षभरात. स्त्रीवादी इतिहास लेखन हा एक जबरदस्त मुद्दा आहे. लक्षात घेऊयात आपण, भारतातच नाही तर जगामध्ये स्त्रीवर हजारो वर्ष पुरुषांनी अन्याय केलेला आहे. अगदीच्या शिक्षणापासून, तिच्या कौटुंबिक दर्जापासून, सामाजिक दर्जापासून सगळीकडेच. त्या दृष्टिकोनातून विचार करता स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतिहासाची पुनर्रचना केली गेली पाहिजे. हे आहे स्त्रीवादी इतिहास लेखन, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. मला एक लेखक माहिती आहेत, कराड म्हणून आहेत. त्यांनी रामायण लिहिलं, पण रामायण लिहिताना त्यांनी नाही, रामायणाची कथा घेतली, त्यांनी सीतायन लिहिलं. आणि ती कथा घेताना त्यांनी काय केलं, तर जी स्त्री पात्र आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून ती घटना कशी कशी घडत गेली आहे, रामायणाची घटना हे दाखवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, कौसल्या माता, तिने रामाला लहानाचं मोठं केलेलं आहे. पुढे काही काही काय ती मंथरा दासी, तिची मंथरा कशा पद्धतीने त्या राणीच्या मनामध्ये विष घालवते, तिचा दृष्टिकोन काय आहे. कैकई, तिचा दृष्टिकोन काय आहे. मग वनवासाला जाताना सीतेचा दृष्टिकोन काय आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या कथांची मांडणी जी आहे ती स्त्रीवादी पुनर्रचनेच्या माध्यमातून त्या लेखकाने केलेली आहे. आणि अशा प्रकारचं लेखन आहे ते नवीन काळामध्ये आपल्याला खूप दिसून येतं. सिमो द बोवा हे नाव आहे बरं का, फ्रेंच विदुषी. विदुषी म्हणजे स्त्री, विद्वान स्त्री म्हणजे विदुषी, हे लक्षात ठेवा. काय विदूषक संबंधाशी विदूषक शब्दाशी संबंधित नाही आहे. विदुषी म्हणजे विद्वान स्त्री. सीमा द बोवा, सीमा. सीमा हे नाव आपल्याकडचं वाटेल, हे फ्रेंचचं नाव आहे, फ्रान्स मधलं नाव आहे. सीमा द बोवा, ते बघा वर अर्धचंद्राने त्यातली ती बिंदी, ते चंद्रबिंदी ती आहे तिथे. या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. तिने पहिल्यांदा ही संकल्पना मांडली. आणि स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. लक्षात घेऊयात आपण, बघा आता आपल्याकडचं उदाहरण घेऊया आपण. हे खरं तर सगळे जगाच्या बाबतीत लागू होतं, पण आपल्या माहिती असलेल्या कथा आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. रामायण रामाची कथा आहे, महाभारत कृष्णाची किंवा पांडवांच्या बाजूने लिहिलेली कथा आहे. हा, स्त्रियांसाठी या गोष्टी घडल्या आहेत हे मान्य आहे, पण मूळ जे लेखन आहे ते पुरुषांना प्रधान मानून केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पण पहा तुम्ही, पुरुषांना प्रधान मानलेला आहे ना. जिजा मातांची इच्छा ही गोष्ट 100% मान्य, पण शिवाजी महाराज हेच तुमचं आपलं इतिहास लेखनाचं मूळ जे आहे ते मानलं जातं. तर हे जे आहे स्त्रीवादी लेखन, या दृष्टिकोनातून बदल व्हायला काळानुसार सुरुवात झाली. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं, सीतायन किंवा महाभारतानंतरच्या स्त्रियांची झालेली जी काही अवस्था आहे विधवा स्त्रियांची, तर त्या संदर्भातही इतिहास लेखन झालेलं आहे.
त्यानंतर जिजामातांवर आहे, महाराणी ताराबाईंवर आहे. अशा प्रकारचे लेखन आहे ते पुढच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे या पद्धतीने पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिलेला आहे. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत त्यांची नोकरी, त्यांचं काम, त्यांचा रोजगार, त्यांचा पगार, त्यांचं ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, म्हणजे त्यांचं व्यापारी संघटना, ट्रेड युनियन म्हणजेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन आहे ते सुरू झालेले आहे. 1990च्या नंतर मात्र स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेलेला दिसतो. स्त्रीला स्वतंत्र मानलेलं आहे 1990च्या नंतर. 90च्या नंतरच्या काळातलं लेखन. आणि तिच्यावरती मग लेखनाला सुरुवात झाली. म्हणून तुम्हाला मी आता जशी उदाहरणं सांगितली, तशी उदाहरणं पुस्तकांची किंवा लेखनाची आपल्याला दिसून येतात. ती कथांच्या माध्यमातून असतील, कादंबरीच्या माध्यमातून असतील, इतिहास लेखनाच्या माध्यमातून असतील. पण स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानला गेला. आधी तेवढी व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू या अर्थाने म्हणतोय मी, म्हणजे किंमत या शब्दाला प्रॉपर शब्द इथे आपण व्हॅल्यू वापरू शकतो. तर त्या दृष्टीने यापूर्वी झालेलं नव्हतं. येस, हे आहे ते व्यक्तिमत्व सीमा द बोवा, फ्रेंच विदुषी. आणि त्यानंतर पुढचा येते म्हणजे मायकेल फुको. 1926चा जन्म आणि 1994चं निधन. 1926चा जन्म म्हणजे बघा किती अलीकडचा काळ आहे हा. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या अगदी काही वर्ष जुना. ज्या काळामध्ये अगदी असहकार आंदोलन वगैरे संपलेलं होतं, तो हा काळ. 1926 म्हणजे या काळामध्ये आपले भगतसिंग जे आहे ते भगतसिंग इंग्रजांच्या विरोधामध्ये नवजवान भारत वगैरे अशा संघटना उभारत होते, तो हा काळ. आणि 1984 म्हणजे अगदी लेटेस्ट, म्हणजे भारताचा इतिहास पाहायचं झालं तर 9वीच्या इतिहासात तुम्ही पाहिलेला आहे. 84च्या काळामध्ये इंदिरा गांधी यांना बलिदान द्यावं लागले होतं आपल्या देशासाठी. तर तो काळ म्हणजे अगदी लेटेस्ट मधला भगतसिंग ते इंदिरा गांधी यांचा जो आपण काळ पाहतोय, साधारणपणे या काळामध्ये मायकेल फुको जे आहेत ते हयात होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे फ्रेंच मधील इतिहासकार होते. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आणि त्यांनी असं मांडलेलं आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. नुसती मांडणी करू नका इतिहासाची, यानंतर हे झालं, यानंतर हे झालं, यानंतर हे झालं, नाही. तर काय करा, ज्ञानाचे पुरातत्व तपासा. म्हणजेच काय, पुरातत्वामध्ये काय विषय आहे, तर पुरातत्वमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी काय घडलं हे फक्त माहिती करून घेणे, फक्त जाणून घेणे नाही. तर भूतकाळामध्ये अंतिम सत्य म्हणजेच ती गोष्ट, नेमकं काय घडलं तेवढं एकच उद्दिष्ट नाहीये इथे. तर काय आहे, भूतकाळातील स्थित्यंतर, म्हणजे जे काही घडून गेलेलं आहे त्याच्यात होणारे बदल, ते जे बदल आहे त्या बदलानुसार स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्या काळानुसार त्या घटनांचा काय बदल झाला, काय परिणाम झाला, ती गोष्ट. तर हे सगळं पुरातत्वामध्ये अभ्यासलं जातं. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती. आता आपले जे विचारवंत आहेत ते संपलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊयात आणि इतिहास लेखनाची व्याप्ती काय आहे ती आपण पाहूयात. सध्या अनेक गोष्टींमध्ये, म्हणजे पुस्तकात दिलेली यादीच फक्त वाचून दाखवतो. मनोविकृती म्हणजेच मेंटॅलिटी आहे, मानसोपचार तज्ञ वगैरे ते असतात ते. वैद्यकशास्त्र, डॉक्टरी क्षेत्र, तुरुंग व्यवस्था, साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, त्यानंतर संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन, अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये इतिहास लेखनाची आपल्याला व्याप्ती जी आहे ती दिसून येते. हा एक पहा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे ना, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. हा जो प्रश्न ना बाळांनो, हा प्रश्न तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहायचा आहे. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मी तुम्हाला स्पष्टीकरण देत असताना वेगवेगळी जी उदाहरणं सांगतो,
ती उदाहरणं महत्वाची आहेत, कारण की त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. अगदी तसाच हा एक प्रश्न पहा. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. हे सुचवायचेत कुणी? हे तुम्ही सुचवायचेत. म्हणजे परीक्षेमध्ये असा प्रश्न समोर आल्यानंतर डायरेक्ट आपल्या डोक्यात टूक पेटली पाहिजे, की अरे हे महत्वाचं आहे. तुम्हाला आठवलं पाहिजे आपल्या योगेश पटेल सरांनी सांगितलेलं होतं, की सरळ मूळ ऐतिहासिक दस्तऐवज जे आहे ते हातात मिळालं तर किती महत्वाचं आहे. मग ते कसं काय जतन करता येईल? ते जतन झालं पाहिजे, ते सांभाळता आलं पाहिजे. मग ते कसं करता येईल? तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या काही झेरॉक्स प्रती काढता येतील. बरोबर? जुना कागद आणि नवीन कागद फरक पडेल ना. दुसरी गोष्ट आहे स्कॅन कॉपीज करून ठेवता येतील. तिसरी गोष्ट ते क्लाउड सारख्या ठिकाणी आहे ते अपलोड करून ठेवता येईल. तेव्हा अशा प्रकारचे उपाय सुचवता आले पाहिजे. अशा प्रकारचं लेखन करता आलं पाहिजे. तर हे तुम्हाला असे 6 उपाय सुचवायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा आपण त्याचं उत्तर म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहणार आहे, तर त्यामध्ये आपण याचं उत्तर पाहूयात. तर या ठिकाणी आपला हा जो टॉपिक आहे, पहिला धडा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा या ठिकाणी पूर्ण होतो आहे. चला मी जरा व्हिडिओकडे येतो. येस. चलो बाळांनो, कळालं? समजलं मी काय सांगितलं ते? शिकवलेलं कळतंय ना? हा थोडा लेट होतो आवाज पोहोचेल असं मला लक्षात आलेलं आहे. येस, टाईप करून पाठवा. ओके ओके, गुड गुड. येस. आदिती विभूते, तू कुठली बाळा? ठीक आहे, तू उत्तर देशील तोपर्यंत मला जरा बाकीच्यांशी बोलायचं आहे. एकच विषय फक्त. आपल्याकडे इस्लामपूर. ओके ओके ओके, व्हेरी गुड. चालेल, ठीक आहे. बरं आदिती, समजलं ना शिकवलेलं? लक्षात घेऊयात आपण, जे काही आपण करणार आहे ना ते उत्तम दर्जाचं करणार आहे. फक्त एकच बदल अजून माझ्याकडून व्हायचा राहिलेला आहे, आणि तो म्हणजे तुमची स्क्रीन जी आहे ना, आज जी पीपीटी आपण पाहिली. ओके ओके, छान, गुड. आता बघा, आजची जी आपण पीपीटी पाहिली, तर त्या पीपीटी मध्ये वरच्या बाजूला मी थोडीशी जागा रिकामी ठेवली होती, आजच्या आणि आधीच्या तासाच्या पीपीटीला पण. उजव्या हाताला सगळ्यात वरती. तर ती जागा मी माझा व्हिडिओ तिथं दिसण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे. कारण हे जे मी बोलतोय, हे जे हातवारे करतोय, सगळी तुम्हाला तिथं दिसले पाहिजेत. ते आणखी प्रभावी होईल, आणखी छान होईल. आणि तसं मला एका पालकांचा कॉल सुद्धा आला होता त्या संदर्भामध्ये. तेव्हा तो आपला प्रयत्न आहे. बघूयात, आपलं सेकंड टॉपिकचं ज्यावेळी आपण सादरीकरण करू, त्यावेळी त्यामध्ये आपण ते नक्की करूयात. तर तुमच्या सोबत जे आहेत, म्हणजे काही जण असे, कित्येक जण असे आहेत की ज्यांनी ते आपला कोर्स जो आहे तो जॉईन केलेला आहे, पण ते इकडे तासाला अजून येत नाहीयेत. बहुतेक सुट्टीच्या याच्यामध्ये असतील. असे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर आठवण करा. कारण 11 म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये. आणि ते नियमामध्ये, म्हणजे त्या ऍपचा नियम आहे की काहीतरी रक्कम ठेवा, म्हणून आपण ती ठेवलेली आहे. ठीक आहे, चालेल. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आता 30 तारीख आहे. आपण साधारणपणे 1 आठवड्याच्या आत मी दुसऱ्या टॉपिकशी संबंधित तुम्हाला लेक्चर आहे ते देईल. ठीक आहे. आणि सुट्टीचा, आता साधारणपणे सुट्टीचा काळ सगळा सुरू होईल. सकाळी 11ची वेळ ठीक वाटते का तुम्हाला? समजा सुट्टीमध्ये तास घ्यायचे म्हटलं तर रोज नाही होऊ शकणार, कारण की आपल्याला पीपीटीज पण तयार करायचे आहेत. पीपीटी तयार करायला वेळ पण लागतो. सोबत माझी बाकीची काही कामं असतात ना. भरपूर कामं असतात. मोठं झाल्यावर कळतं तुम्हाला ते. सकाळी 11ची वेळ ठीक राहील? ओके. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. म्हणजे कसं आहे की संध्याकाळी 7. ओके. बरं चालेल, पाहूयात आपण, बघूयात. कसं होतंय, संध्याकाळी थोडा
एक सकाळी उठलं, आवरलं, खाऊन पिऊन घेतलं आणि हे एकदा उरकलं म्हणजे मी माझ्या दुसऱ्या कामांना पण रिकामा होतो ना. त्यामुळे सुट्टीमध्ये तो एक विषय होता डोक्यामध्ये. सुट्टीमध्ये तसं करावा. बरं बघूयात आपण. जेव्हा रेग्युलर असेल तेव्हा तर संध्याकाळीच घ्यावं लागेल. चालेल. ठीक आहे. बरं चलो. निघूयात मग आता. गुड बाय. किती वेळ झाला आपला आज? ठीक आहे, पण आज लेक्चर संपवायचं होतं आपल्या. शेवटच्या 10 स्लाईड होत्या. काही 2-3 स्लाईडसाठी काही आपण मागे राहू शकत नाही. तर चलो, गुड बाय. सगळ्यांनी व्यवस्थितपणे रिव्हिजन करा. नवीन आलेले विद्यार्थिनी जे आहेत त्यांनी जुने लेक्चर आहेत ते बघा. लाईव्ह एक फर्स्ट आहे ते फक्त रेकॉर्डेड आहे. सेकंड लेक्चर जे आहे ते तुम्हाला लाईव्ह मध्ये भेटेल. ठीक आहे. आता परत क्लास कधी आहे सर? येस, एक आठवड्याच्या आत मी तुम्हाला कळवतो. तुमच्या जो ग्रुप आहे म्हणजे तुम्हाला पर्सनली मेसेज येत आहेत ना? आधी ती पर्सनली मेसेज येत आहेत का तुला व्हॉट्सअपला? येस, चालेल. मग त्याच्यावरती कळवेल मी. ठीक आहे. चालेल, ठीक आहे. म्हणजे थोडं पीपीटीची पण थोडी तयारी करायची. थोडं जरा छान करावं लागतं ना लेक्चर आपल्याला. सगळ्या काही कुठल्या गोष्टी आणायच्या, माहिती आणायच्या आणि सेकंड टॉपिक म्हणजे आपल्या भारताची परंपरा आहे. तो तर एकदम जबरदस्त होणार. तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्हाला मी आता दिसेल तिथे बाजूला अशी फक्त व्यवस्था मी करतो. बाकी काहीच अडचण नाही. एकदम बेस्ट आपण करूयात. ठीक आहे? चलो. गुड बाय. बाय बाय.